नमस्कार प्रेक्षकांनो. तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर इकडे जी सावी असते ती आता रिनीचे कपडे घालून परागसोबत बाहेर जाण्याचं ठरवते. आणि आता ती रिनीला तिचे कपडे देते आणि ती स्वतः रिनीचे कपडे घालते. असं करून आता सावी बाहेर जायला निघते परागसोबत. तेवढ्यात खाली येतात आणि तिथे आता दामिनी उभा असते. दामिनी म्हणते की काय रे पराग, कुठे चालला? आणि रिनी एवढी घाई कुठे चालली नेमकं? तुम्ही कुठे चाललात दोघं जण? तर आता ते म्हणतात की हो, आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे ना, त्यामुळे आम्ही घाईमध्ये आहे. आणि मला एक स्वप्न पडलं होतं. अहो, नाही काय ना, सावी बरी झाली आहे. सावीला सगळं आठवतं. त्यामुळं आम्ही सावीला भेटण्यासाठी इथे घाई आलो होतो. पण कशाचं काय, आमचं ते स्वप्नच होतं. मला असं वाटलं पहाटेची स्वप्ने बहुतेक खरी होतात ना. तर ते म्हणतात की झालं का मग तुमचं स्वप्न खरं? तर ते म्हणतात नाही ना. आणि असं म्हणतात आणि आता लगेच पराग आणि सावी तिथून निघतात गपचूप. सावी म्हणते की चल पराग लवकर इथून, नाहीतर आता परत दुसरं कोणी आलं ना अवघड होईल. आणि ते दोघे तिथून जायला निघतात. तर आता दोघे स्कूटीवर चाललेले असतात. तर इकडे जी रिनी आहे ती सावीचे कपडे घालून सावीच्या रूममध्ये बसते अवंतीसोबत. आणि इकडे आता लगेच जो पराग आणि सावी असते ते रोडने येत असतात दोघेजण. तर सावी म्हणते पराग, आता मला एक खूप कसतरी होतंय, इथे गाडी थांबवतो का? पराग म्हणतो हो सावी थांबतो. आणि सावीला ते उलट्या वगैरे होतात त्या विषाने. आणि आता ते विषाने उलट्या ते झाल्यावरती आता लगेच सावी तिथे तोंड वगैरे धुते. आणि तोंड ते धुतल्यावरती आता लगेच सावी म्हणते की पराग चल आपल्याला आता, ते परागसोबत ती बोलत असते, पाणी पित असते. आणि इकडे जो धैर्य आहे, धैर्य आता फोनवर बोलत चाललेला असतो. तो म्हणतो की तुम्हाला मी ते काम सांगितलं होतं, तुम्ही ते काम केलंय का? असं तो म्हणत असतो फोनवरती कुणाला तरी. आणि आता लगेच तो म्हणतो की काय तुम्हाला एवढ्या दिवसापासून सांगितलं तेव्हा नाही केलं, आणि आता म्हणताय अर्ध्या तासात करतो, कसं काय होईल ते काम? असं म्हणतो. आणि आता लगेच जो धैर्य आहे, धैर्य आता तिथून निघतो जायला आणि फोन कट करतो. आणि इकडे तो बघतो तो म्हणतो परागची गाडी, पराग इथे. आणि ती परागसोबत कोण आहे? ती सावी आहे का परागसोबत? असं तो आरशातून बघतो आणि तो म्हणतो की सावी काय करते पण परागसोबत इकडे? आणि तो पुन्हा गाडी मागे घ्यायला लागतो. तेवढ्यात सावीचं लक्ष जातं. आणि सावी म्हणते पराग, अहो धैर्य इकडे काय करतायत? धैर्य आहे इथे पराग. तर आता पराग म्हणतो की काय इथे धैर्य आहे? तर ते म्हणतो की हो इथे धैर्य, आता काय करायचं? तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा, तर काही करून आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. तर आता लगेच पराग गाडी काढतो आणि सावी आणि पराग तिथून निघून जातात. तर इकडे आता तो म्हणतो की तू का बरं गेला असेल पराग? मी घरी विचारतो बरं अवंती वहिनीला, सावी काय करते? तर आता लगेच तो फोन करतो घरी अवंतीला. अवंती म्हणते इरा काय करायचं? काय करायचं रिने? अगं फोन कोणाचा आलाय बघितला का? अगं धीरे भाऊजींचा फोन आहे, आता काय सांगायचं त्यांना? त्यांनी सावीला विचारलं तर? तर ते म्हणते की हे बघा, तुम्ही असं सांगा की सावी झोपली पटापटा. तर आता फोन उचलते आणि म्हणते बोला ना धैर्य भाऊजी. तर ते म्हणतात की सावीकडे द्या बरं फोन. आणि आता ती घाबरत घाबरत म्हणते हो चालले घेऊन. आणि ती आता सावीची रेकॉर्डिंग जी असते रिनीच्या मॉलमध्ये, ती रेकॉर्डिंग आता सावी त्या धैर्यला ऐकवतात. तर धैर्यला असं वाटतं की हो खरंच सावी घरी आहे. आणि तो म्हणतो की ठीक आहे, कर सावी तू आराम. आणि आता लगेच तो फोन कट करतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय ट्विस्ट असणार आहे, हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.